आपल्या भारत देशामध्ये 92 ते 2017 पर्यंत निमकर लाईन हीच फक्त आपल्याकडे ब्रीड अवेलेबल होती। त्याच्यानंतर 2017 साली काही शेळीपालक मित्रांनी बाहेरच्या देशातून दक्षिण आफ्रिकेमधून बोरचे बोकड इम्पोर्ट केले आणि त्यांच्यापासून जे आपल्याकडे आता पैदास तयार आहे ती म्हणजे जनरेशनमध्ये तयार आहे ती त्याचा एक आपल्याला फायदा झालेला आहे। नमस्कार, माझं नाव सतीश कराळे, मुक्काम पोस्ट तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। आमचा सरस्वती गोट फार्म शेळीपालन व्यवसाय आहे। आमच्याकडे बोर जातीच्या शेळ्या आहेत। आमच्याकडे फुल बर्ड लाईनचा जी वर्ल्ड चॅम्पियन लाईन आहे, मास्टर लाईन, तिचा मुलगा म्हणजे ब्लास्टर हा आमचा ब्रीडर आहे। तर आम्ही शेळीपालन करण्यासाठी सुरुवातीला आम्ही लोकल ब्रीड ठेवली होती, पण त्या लोकल ब्रीडपासून हवं तसं उत्पन्न आम्हाला भेटत नव्हतं। तर त्यानंतर मग आपण याच्यामध्ये काही बदल करायचा, आपल्याला वजनवाढ कोणत्या ब्रीडमध्ये जास्त भेटेल हा विचार आम्ही केला आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की बोर जातीच्या शेळ्या म्हणजे ही वजनवाढीसाठी जगप्रसिद्ध अशी जात आहे। तर या जातीच्या शेळ्या जर आपल्या फार्मवर ठेवल्या तर त्यांच्यापासून आपल्याला जी वजनवाढ आहे ती चांगल्या प्रकारे भेटते। आपण जर लोकल ब्रीड जर आपल्या फार्मवर ठेवली तर तिच्यापासून त्या पिल्लांचे वजन आहे 5-6 महिन्यामध्ये 20 किलोच्या पुढे लोकल ब्रीड जात नाही। तर त्याच ठिकाणी जर बोरचा बोकडपासून तुम्ही जर आपल्या शेळ्यांची जर क्रॉसिंग केलं तर त्यांच्यापासून जर जे आपल्याला पिल्लं होतात तर ते बोर जातीच्या बोकडापासून जर आपल्या शेळ्यांना क्रॉस केलं तर त्यांच्यापासून जे पिल्लं होतात ते साधारण 3 ते 4 मध्ये 20-25 किलोपर्यंत त्यांची वजनवाढ वाढते। म्हणजे आपलं काय होतं, आपला वेळ वाचतो आणि आपल्याला उत्पन्नही जास्त भेटतं। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला शेळीपालन करताना बंदिस्त शेळीपालन हा एकमेव पर्याय आपल्याकडे उभा आहे। कारण आता पहिल्यासारखे आपल्याला शेळीपालन करण्यासाठी बाहेर शेळ्या घेऊन जाण्यासाठी जागा राहिलेली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढा वेळही कुणाकडे राहिलेला नाही। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मात करण्यासाठी बंदिस्त शेळीपालन हा एकमेव आपल्यापुढे पर्याय आहे। त्यासाठी बंदिस्त शेळीपालनासाठी आपण कोणती जात निवडणं तेही गरजेचं आहे, ते पण महत्त्वाचं आहे। कारण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण जर लोकल ब्रीड ठेवाल तर ते आपल्याला यशस्वी होणार नाही। कारण लोकल ब्रीड आहे त्यांना बंदिस्त शेळीपालन 100% सूट होत नाही, त्यांना फिरायला घेऊन जावं लागतं। परंतु ही बोर जातीची शेळी ही जात अशी आहे की ही 100% बंदिस्तसाठी आपण म्हणजे आपल्याला डेव्हलप झालेली आहे। ही ॲक्च्युली साऊथ आफ्रिकेचं ब्रीड आहे। या आपल्या इंडियामध्ये काही संस्था निमकर सीड झाल्या वगैरे काही संस्था आहेत, त्यांनी इम्पोर्ट केलं होतं 1992 साली। तर ती 92 साली आपल्या भारतामध्ये ही जात आली आणि तेव्हापासून आपल्या भारतामध्ये हळूहळू तिची डेव्हलपमेंट सुरू झाली। आपल्या भारत देशामध्ये 92 ते 2017 पर्यंत निमकर लाईन हीच फक्त आपल्याकडं ब्रीड अवेलेबल होती। त्याच्यानंतर 2017 साली काही शेळीपालक मित्रांनी बाहेरच्या देशातून दक्षिण आफ्रिकेमधून बोरचे बोकड इम्पोर्ट केले आणि त्यांच्यापासून जे आपल्याकडे आता पैदास तयार आहे ती म्हणजे जनरेशनमध्ये तयार आहे ती त्याचा एक आपल्याला फायदा झालेला आहे। त्या अनुषंगाने आपण यापुढे आपल्याला शेळीपालन करताना बोर जातीचा शेळ्या ठेवणे हे खूप गरजेचं राहणार आहे। म्हणजे आपण शेळीपालनामध्ये व्यवसायामध्ये नफा कमवणे हे आपलं उद्दिष्ट असतं। कोणत्याही व्यवसायात आपलं नफा कमवणे हेच उद्दिष्ट असतं, पण नफा कोणत्या पद्धतीने मिळवायचा हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं असतं। त्यासाठी आपण शेळीपालनामध्ये शेळ्यांची जात निवडणे हे खूप महत्त्वाचं असतं। म्हणून आपण आपल्या लोकलच्या जरी शेळ्या आपल्याकडे जर असतील तर त्यांना फक्त बोर जातीचा बोकड जरी क्रॉस केला तर त्यांच्यापासून होणाऱ्या पिल्ला आहे त्यांची वजनवाढ ही साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये 20-25 किलोपर्यंत होणार आहे। त्यामध्ये आपली वेळ आणि उत्पन्न म्हणजे कमी वेळेत जास्त उत्पन्न हे या व्यवसायाचं गणित आहे। म्हणजे बोर जातीच्या शेळ्या आपण आपल्या फार्मवर ठेवणार तर त्याच्यापासून कमी वेळेत जास्त उत्पन्न भेटणार हे खूप महत्त्वाचं आहे। आणि ही जी जात अशी आहे ही खूप काटक जात आहे, म्हणजे हिला कुठल्याही आजाराला सहसा बळी न पडणारी आहे। म्हणजे हिला 0 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानाचा तिच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही। म्हणजे भारतामध्ये वातावरण आपलं 50च्या पुढं जातच नाही, पण दक्षिण आफ्रिका अशा ठिकाणी डेव्हलप झालेली म्हणजे त्या ठिकाणी हायेस्ट आणि लोएस्ट या दोन्ही प्रकारचं टेम्परेचर असतं, जास्तीत जास्त टेम्परेचर आणि लोएस्ट टेम्परेचर। त्या वातावरणामध्ये सूट झालेली असल्यामुळे त्या आपल्या इंडियामध्ये तिला डेव्हलप होण्यास काही त्रास झालेला नाही। म्हणून ही जी जात आहे अतिशय काटक अशी जात आहे ही बोर जातीची, ती आपल्या इंडियामध्ये खूप चांगल्या प्रकारे सूट झालेली आहे। तिच्यापासून आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळेल, कारण भविष्यामध्ये मटन मार्केट हे न थांबणारं मार्केट आहे, त्याच्यापासून आपल्याला कधी नुकसान होणार नाही। शेळी ही गरिबाची गाय म्हणतात हे काही चुकीचं नाही आहे। म्हणजे शेळीपासून आपल्याला उत्पन्न कधीच, एक शेळी जरी आपण आपल्या फार्ममध्ये ठेवली तर तिचं उत्पन्न कधी आपल्याला कमी पडत नाही। म्हणजे तिची जी किंमत आहे ती आपल्याला वसूल करून दिल्याशिवाय राहत नाही। तिच्यामध्ये बोर जात आपल्याला निवडणं खूप गरजेचं आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आपला सरस्वती गोट फार्म, मुक्काम पोस्ट तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, मोबाईल नंबर आहे 96 23 90 14 80 या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी येऊ शकता।